नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण योजनेसंबंधित अपडेट्स आपण या व्हिडिओमार्फत कव्हर करतोय। या ठिकाणी आपण पाहाल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्याला दरवर्षी 3 सिलेंडर अगदी मोफत प्राप्त होणार आहेत। तर मग या योजनेसाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, सर्व काही समजून घेणार आहोत। चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्याला हे संपूर्ण मोफत सिलेंडरचा लाभ देण्यात येणार आहे। शासन निर्णय स्क्रीनवर पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक 3 गॅस सिलेंडर आपल्याला पाहायला मिळेल अगदी मोफत देण्याबाबतचा शासन निर्णय स्क्रीनवर आलेला आहे। 30 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे आणि ही संपूर्ण योजना राज्यभरात राबवण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना म्हणजे उज्ज्वला योजनेतील 52.16 लाख आपण म्हणाल आणि जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेसाठी पात्र लाभार्थी यांना या संपूर्ण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे। ठीक आहे, पात्रता आपल्या स्क्रीनवर आलेली आहे। जसं की आपण पाहिलं, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी वर्ग पात्र आहेत त्यांना याचा लाभ मिळणारच आहे। त्या व्यतिरिक्त आपण पाहाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेस जे लाभार्थी पात्र ठरवले जातील त्या लाभार्थ्यांच्या कुटुंब सदस्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे। ठीक आहे, एका कुटुंबात आपण पाहाल तर रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या संपूर्ण योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यानंतर आपण पाहाल सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी आपल्याला मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे गॅस सिलेंडर असेल ते महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। ठीक आहे, तर ही झाली लाभार्थी पात्रता। पुढे जाल तर ही संपूर्ण योजना आहे ती कशाप्रकारे राबवली जाईल, योजनेची जी कार्यपद्धती आहे ती समजून घेऊयात। मध्ये पाहाल आपण तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी कशा प्रकारची कार्यपद्धती असेल, तर यांना राज्य शासनाची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 सिलेंडरसाठी आपण पाहाल जे काही 3 सिलेंडर आहेत ते जे HP असेल, भारत गॅस असेल यांच्यामार्फतच आपल्याला ते प्रोव्हाइड केले जातील। परंतु ही काय आहे रक्कम आपल्याला 830 पर्यंतची जी बाजारभाव रक्कम असेल तिच्यापैकी 300 रुपये तर केंद्र सरकारकडून आपल्याला सबसिडीमध्ये प्राप्त होत आहेत आणि उर्वरित 530 रुपये ही जी रक्कम आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत ही संपूर्ण जमा केली जाणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही प्रोसेस आपल्याला उज्ज्वला जे काही गॅसचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस पाहायला मिळते आणि यामध्ये एका महिन्यात फक्त आपण एकच सिलेंडरसाठी या सबसिडीचा लाभ घेऊ शकता। पुढे पाहाल तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही कार्यपद्धती असेल ती स्क्रीनवर आलेली आहे। यामध्ये राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे 3 सिलेंडर आपल्याला प्रोव्हाइड केले जातील ती HP असेल, इंडियन ऑइल असेल किंवा मग भारत गॅस असेल या कंपन्यांमार्फतच आपल्याला दिले जातील। परंतु यासाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे या शिधावाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समितीही गठन करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर कोणती समिती, यामध्ये आपल्याला पदनाम आणि समितीमधील जे काही सदस्य असतील, अध्यक्ष असतील ते आपल्याला इकडे या चार्टमध्ये पाहायला मिळत आहेत। यामध्ये नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई हे अध्यक्ष असणार आहेत। मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रामधील समन्वय तेल कंपन्या या सदस्य असणार आहेत। तसेच इतर जे आपण पाहाल संबंधित विभाग असतील त्यांचे सदस्य या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत। या समितीने एक अहवाल दिल्यानंतर आपण या योजनेसाठी पात्र आहात का हे ठरवलं जाईल। त्यानंतर एक यादी ही संपूर्ण प्रकाशित केली जाणार आहे। त्यानंतर आपण पाहाल तर आपल्या आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करून ती संपूर्ण यादी दिली जाणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी कुटुंबनिहाय माहिती ही संपूर्ण प्राप्त झाल्यानंतर सदर प्राप्त माहितीनुसार तेल कंपन्यांनी एक सूचना दिल्या जातील की जे काही 3 गॅस सिलेंडर असतील ते बाजार दराने आपल्याला उपलब्ध करून द्यावेत आणि जी रक्कम असेल ती ज्या ह्या HP असेल, इंडियन ऑइल असेल, भारत गॅस असेल याचे जे कंपन्यांचे कर्मचारी असतील ते आपल्याकडून वसूल करतील आणि मग आपले जे काही बँक खाते आपण दिलेले असेल त्या बँक खात्यावर 830 अंदाजे प्रति सिलेंडर ही सबसिडी म्हणून आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
या स्कीमद्वारे ट्रान्सफर केलं जाईल. अशा प्रकारे ही संपूर्ण योजना अंमलबजावणी केली जाणार आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाला असेल. भेटूयात पुढे. जय हिंद.